हॅलो नमस्ते मैत्रिणींनो, मी प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे 36 साइजचा बॅक हुक असलेला डीप नेक प्रिन्सेस कट ब्लाउज। अतिशय सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला याचं कटिंग आणि स्टिचिंग दाखवणार आहे। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। काही तुमचे डाऊट असतील तर मला कमेंटमध्ये विचारा। तर सेम याच प्रकारे तुम्ही पेपर कटिंग सुद्धा करू शकता। मी डायरेक्ट इथं अस्तर घेतलेला आहे आणि अस्तरवरतीच कटिंग करणार आहे। तर अस्तरवरती कटिंग करण्यासाठी आपल्याला अस्तर 4 फोल्ड करून घ्यायचं आहे, जसं की आता मी घेतलेलं इथं हे 4 फोल्ड अस्तर झालेलं आहे। आणि बॅक पार्ट फ्रंट पार्ट दोन्ही एकत्र कटिंग होतात। तर फोल्ड म्हणाल तर हे 13 इंचाचं फोल्ड मी अस्तर जे आहे ते करून घेतलेलं आहे। एवढ्या कपड्यावरती 36 साइजचा आपल्याला प्रिन्सेस कट ब्लाउज आरामात कटिंग करता येतो। हवं तर अर्धा इंच एक्स्ट्रा घ्या, पण कमी घेऊ नका। आता तुम्ही म्हणाल ही घडी कशी घेतली, तर बघा छातीचा चौथा भाग, अर्धा इंच लूजिंग आणि 3 इंच मार्जिन हे सगळं असं कॅल्क्युलेशन केलं आणि घडी घेतली। कुठल्याही प्रिन्सेस कट ब्लाउजला तुम्ही या प्रकारे घडी घेऊ शकता। त्यानंतर आता आपल्याला इथं उंचीचं माप टाकायचं आहे। जसं की मला तयार उंची ब्लाउजची करायची आहे 14 इंच, तर मी बघा इथं 15 इंचावरती मार्किंग करून घेते या प्रकारे। तर आपल्याला इथं आडवी लाईन मार्क करून घ्यायची आहे। तर हा जो ब्लाउज आहे ना, तो फ्रंट पार्टला एक्स्ट्रा जे मी नेहमी 1 इंच वाढवते ते न वाढवता तुम्हाला तयार करून दाखवणार आहे। तर 14 इंचचा ब्लाउज तयार करायचा आहे म्हणून मी 15 इंचवरती मार्किंग केलेलं आहे। तर इथं आपल्याला 5.5 इंच शोल्डर ठेवायचे आहेत, 6 इंच मुंडा उंची ठेवायची आहे आणि इथं आडवी लाईन मार्क करायची आहे। मुंड्याची लाईन जोडण्यासाठी इथं आपल्याला 6 इंचवरती मार्किंग करायचं आहे आणि ही लाईन वरच्या बाजूकडे अशी जोडून घ्यायची आहे। त्याच्यानंतर आपल्याला याच लाईनवरती छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे, जो आहे 9 इंच, पण अर्धा इंच लूजिंग घेतलं की 9.5 होतात। 1.5 इंचाचं शिलाई मार्जिन आणि त्याच्या पुढे 1.5 इंच प्रिन्सेस कटसाठी ठेवायचं आहे। आता इथे पण तसंच करायचे। कमरेचा चौथा भाग 7.5 इंच, 1 इंचाचं टक्स मार्जिन, 1.5 इंचाचं शिलाई मार्जिन आणि त्याच्या पुढे आपलं 2 इंचाचा फ्रंटला म्हणजे प्रिन्सेस कटचा टक्स कटिंग होणार त्याचं मार्जिन। तर हे सगळे असे घ्यायचे आहेत, लाईन जोडून घ्यायच्या आहेत। यानंतर आपल्याला इथं आता गोलाई मार्किंग करून घ्यायची, जी कोपऱ्यातून 1.5 इंचावरती येते। तर इथं मी गोलाई देऊन घेतली आहे। त्यानंतर याचं कटिंग करून घ्यायचं आहे अशा प्रकारे। बाहेरून आपल्याला सगळं कटिंग करायचं आहे। अतिशय सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला परफेक्ट अशी ब्लाउजची कटिंग आणि शिलाई दाखवते। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर बघा, वरचा जो आहे तो बॅक असेल, आतला जो असेल तो फ्रंट असेल, दोन्ही सेमच आहेत। कुठल्या तरी एका पार्टमधून आपल्याला जे काही आपण फ्रंटला एक्स्ट्रा वाढवलेलं असतं ते बॅक पार्टमधून कटिंग करायचं असतं आठवणीने, एवढंच काय तो फरक असतो, बाकी सगळं सेम। तर इथं मी अस्तर जे आहे ते घेतलेलं आहे, दोन्ही सेपरेट केले आणि हा बॅकवाला घेतलेला आहे। तर आता इथं बॅकला चुकून माझ्याकडून मी फ्रंटचं कटिंग केलं, पण मापात काही फरक पडत नाही, दोन्ही पार्ट आपले सेमच आहेत। तर इथं मी हे 15 इंचावरती जे मार्किंग केलेलं आपण होतं ते कट करून घेतलं, म्हणजे 14 इंचाचा ब्लाउज माझा तयार होऊन जाईल। तर अशा प्रकारे कटिंग करायचे बघा। इथे थोडंसं करेक्शन करून घेते, कारण एक्स्ट्रा थोडंसं इथं आतून कपडा आलेला आहे घडीमुळे, तर तो मी व्यवस्थित करून घेतला। आता याच्यावरती मापं टाकायची। आता मी बॅक नाव दिलं आहे, पण हा फ्रंट कटिंग करते। 2.5 इंच गळा रुंदी, 7 इंच गळ्याची उंची आणि असा बॉक्स बनवला। पंचकोनी छान असा गळा बनवायचा आहे, तर तो गळा मी डायरेक्ट तुम्हाला पेपर कॅनव्हासवरती दाखवते। सिंपल राऊंड पण तुम्ही बनवू शकता। इथे लाईन मार्क करून घ्यायची, आपल्याला आडवा टक्स घ्यायचा आहे 4 इंचवरती आणि प्रिन्सेस कटचा शेप देऊन घ्यायचा आहे, ठीक आहे। तर आर्महोलच्या बाजूकडे मी प्रिन्सेस कटचा शेप देऊन घेते या प्रकारे। अर्धा इंच इथे सुद्धा आपल्याला टक्स मार्क करायचा आहे, जो खाली किंवा वरती कुठे पण येऊ शकतो आणि 2 इंचाचा इथला टक्स मार्क करून आकार जॉईंट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे। तर बघा, हे झालेलं आहे प्रिन्सेस कटचा शेप देऊन। त्यानंतर आता याचं कटिंग करून घ्यायचं आहे। खरं तर कस्टमरने याला फ्रंट हुकमध्येच बनवायला सांगितलेलं होतं, म्हणून मी ते खालच्या बाजूकडे 4 ठेवलं, पण तिथला आडवा टक्स तुम्ही 3.5 घेऊ शकता। ऐनवेळी त्यांचा निर्णय बदलला आणि त्या बोलल्या की आम्हाला बॅक हुक तयार करा ब्लाउज, तर मी त्यातच त्याला ॲडजस्ट करून बसवलेलं आहे। असं तुमच्याबरोबर सुद्धा होऊ शकतं, तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आता हा दुसरा अस्तर घेतलेला आहे, तर इथं मी याचं कटिंग करून घेते व्यवस्थित। अगोदर याचं पण करेक्शन केलं पाहिजे, कारण थोडंसं आतून घडी पडल्यामुळे थोडं अस्तर जास्त झालं आहे। आता इथं पण लाईन मार्क करून हा भाग मला कटिंग करायचा आहे आणि
बघा याच्यावरती पूर्ण मार्किंग करून घ्यावं लागेल, जसं त्या पार्टला होतं ना तसंच याला सुद्धा, कारण हा आपला बॅक आहे. तर बॅकमध्ये ना चेंज काय करायचं आहे, जेवढं आपण फ्रंटला एक्स्ट्रा ठेवलेलं होतं तेवढं कटिंग करून काढायचं आहे. तर इथं मी ते काढून घेते, मी मापं मोजून घेते परफेक्ट तीच आहेत का बॅकसाठी जी पाहिजेत ती. तर बघा कमरेचा चौथा भाग 1 इंच टक्स मार्जिन आणि इथं 1.5 इंच शिलाई मार्जिन कमरेत पाहिजे. छातीमध्ये छातीचा चौथा भाग अर्धा इंच लूजिंग आणि 1.5 इंचाचं शिलाई मार्जिन एवढं पाहिजे. तर जे काही येते त्याच्यावरती मार्किंग करून एक्स्ट्रा साईडचं जे 2 आणि 1.5 आपण ठेवलेलं होतं फ्रंटला, तर ते मी कटिंग करून घेते. ठीक आहे, या प्रकारे. आणि खाली पण आपल्याला उंचीबरोबर 15 इंचवरती याची कटिंग करायची आहे. तर हे बघा झालेलं आहे आपलं बॅक पार्टचं कटिंग. याचा गळासुद्धा मी पेपर कॅनव्हासवरतीच तयार करणार आहे. आता हे पार्ट आपल्याला मेन कपड्यावर कटिंग करायचे आहेत. त्याच्यासाठी अगोदर मी बाही कटिंग करून घेते आणि मग मेन कपड्यावरचं तुम्हाला कटिंग दाखवते. ओके. तर आजचा व्हिडिओ, आजचा ब्लाऊज तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. आणि ब्लाऊजचा क्लास, ड्रेसचा क्लास जॉईन करायचा असेल तर दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला डिटेल मिळून जातील. तर इथं मी अस्तर घेतलेला आहे 4 फोल्ड करून. बाहीची उंची तयार करायची आहे 10.5 इंच. मी मार्किंग केलं 11.5 इंचवरती. इथे आडवी लाईन मार्क करून घेतली उंचीची. 3.5 इंचाची कॅप हाईट ठेवलेली आहे आणि इथून असा मी याला शेप देऊन घेतलेला आहे या प्रकारे. आणि फ्रंटचा पण दिलेला आहे. इथं 5.5 इंच गोलाई आहे बाहीची अर्धी, 1.5 इंचाचं शिलाई मार्जिन आणि इकडे जोडून घेतला. तुम्ही म्हणाल मॅडम मला घडी कितीची घेतली, तर घडी मी याला ठेवलेली आहे 10 इंचाची, कारण 9.5 इंच आपण छातीची घडी टाकली लूजिंग ॲड करून, तर अर्धा इंच जास्त घ्यायची इथं, म्हणजे ब्लाऊजला बाही परफेक्ट बसते, कमी पडत नाही, अर्धा इंच जास्त होते आणि ती आपण कटिंग करून काढू शकतो. ओके. आता या प्रकारे झालेलं आहे इथं माझं सगळं कटिंग. अस्तरवरचं हे सगळे पार्ट मी मेन कपड्यावरती ठेवून कट करून घेणार आहे. तर 4 फोल्ड करून अगोदर मी बाहीचं कटिंग करून घेते. बरोबर फोल्ड बाजूकडे फोल्ड बाजू ठेवायची, अर्धा इंच एक्स्ट्रा कटिंग करून घ्यायचं आहे याचं. तर बघा इथे प्रत्येक पार्ट आपण नेहमी मेन कपड्यावरती अर्धा इंच एक्स्ट्रा कटिंग करत असतो, कारण जोडता आपल्याला व्यवस्थित यावं याच्यासाठी, किंवा दोरे वगैरे बऱ्याचदा निघतात त्याच्यामुळे कपडा कमी पण होतो, त्यामुळे थोडंसं जास्त कटिंग करायचं. आता हा जो ब्लाऊज पीस आहे ना थोडासा वेगळ्या पद्धतीने आलेला आहे, म्हणजे डिझाईन वेगळीकडे आणि काठ वेगळीकडे अशा पद्धतीने, म्हणून मी याची पुन्हा घडी काढली आणि अशी इथं ठेवून घेतलेली आहे. आणि हे जे 3 पार्ट राहिलेले आहेत ना, हे मी आता एका लाईनमध्ये व्यवस्थित डिझाईनप्रमाणे ठेवून याचं कटिंग करून घेते. तर बघा या प्रकारे सगळे पार्ट मी सेट केलेले आहेत आणि हे सुद्धा अर्धा इंच एक्स्ट्रा कटिंग करून घेते. ठीक आहे. ब्लाऊज अतिशय सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला दाखवलेला आहे, त्याच्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला अगदी बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत परफेक्ट असे ब्लाऊज शिकायचे असतील, क्लास करायचा असेल, तर माझा ऑनलाईन क्लास आहे जो लाईफ टाईमसाठी ॲक्सेस भेटतो तुम्हाला. अतिशय कमी फीमध्ये तुम्हाला क्लास करायला भेटेल, बरंच काही शिकायला भेटेल, लाईफ टाईमसाठी सपोर्ट मिळेल. तर जॉईन करू शकता. त्याच्यासाठी मी स्क्रीनवरती माझा एक नंबर दिलेला आहे, या नंबरला कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला क्लासच्या डिटेल मिळून जातील. तर बघा मी सगळे पार्ट कसे अर्धा इंच एक्स्ट्रा कटिंग करून घेते. आता राहिलेलं जे काही मेन कपडा आहे ना, तो आपण कुठेतरी जॉईंट वगैरे असेल तो देण्यासाठी किंवा लटकन बनवण्यासाठी आपण करू शकतो, पण जितक्या कमी कपड्यामध्ये आपल्याला कटिंग करता येईल ना तेवढं करण्याचा प्रयत्न करायचा. बऱ्याचदा काय होतं, खूप कमी कपडा असतो आणि ब्लाऊज मोठा असतो तर बसत नाही, तर जॉईंट पण द्यावे लागतात त्यावेळी. आता लगेचच मी तुम्हाला लागोलाग याची स्टिचिंग पण दाखवते. त्याच्यासाठी हे दोन्ही पार्ट असे समोरासमोर ठेवायचे आहेत आणि त्याच्यावरती ठेवायचं आहे आपल्याला अस्तर. तर आता हा जो तुम्हाला पीस दिसत आहे ना, तो मी ठेवलेला आहे सरळ, म्हणजे सरळ बाजूकडे, सरळ भागाकडे अस्तर ठेवायचं आहे. वरून अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन शिलाई करायची आहे आणि आतमध्ये पलटी करून शिलाई देऊन घ्यायची. तर तुम्हाला इथं बाही तयार करून दाखवते. ठीक आहे. थोडंसं एक्स्ट्रा होतं प्लेन कपडा, तर त्याला मी कट करून घेतला आणि फक्त अर्धा इंचच ठेवलेलं आहे. बरोबर अर्धा इंचाचं मार्जिन घ्यायचं आहे, मार्जिन कमी जास्त आपण करणार नाही.
ठीक आहे, बघा इथं मी देऊन घेतलेली आहे याच्यावरती शिलाई. त्यानंतर अस्तर केलं बाहेरच्या बाजूकडे आणि याच्यावरून एक दाब शिलाई देऊन घेते. त्याच्यानंतर आतमध्ये फोल्ड करायचे आहे अस्तर आणि याच्यावरून किनारीला शिलाई देऊन घ्यायची आहे. आता पूर्ण अस्तरला शिलाई द्यायची आणि एक्स्ट्राचा कपडा कट करून काढायचा. तर बघा या प्रकारे स्टेप बाय स्टेप आपण ब्लाऊज तयार केला ना तर आपला ब्लाऊज आहे तो खूप कमी वेळेमध्ये परफेक्ट असा तयार होतो. शिवाय कंटाळा पण येत नाही. एक एक पार्ट परफेक्ट आपण साईडला करून ठेवले तर. दुसरी बाहीसुद्धा अशीच तयार करून घ्यायची आहे आणि त्यानंतर फ्रंटचा आर्महोल कटिंग करायचं आहे. कारण तुमच्या लक्षात असेल की आपण कटिंग करताना फ्रंट आर्महोल कटिंग केलेला नाही आहे. कारण बघा शिलाई करताना कधी कधी काय होतं माहिती आहे का, दोन्ही पार्ट एकाच बाजूकडचे बनतात आणि प्रॉब्लेम येतो त्यांनी. त्याच्यापेक्षा काय करायचं, अशा प्रकारे तुम्ही कटिंग केलं तर तुमची बाही कधीही चुकत नाही, उलट किंवा सरळ अशी होत नाही. ठीक आहे. तर याच्यावरती दाब शिलाई देऊन घेते मी. प्रत्येक ठिकाणी दाब शिलाई दिली तर आपल्या शिलाईला फिनिशिंग चांगलं येतं आणि शिवाय ते सोपं पण जातं पार्ट जो आहे तो पलटी करण्यासाठी. बघा एकदम परफेक्ट असा पलटी होतो, बाहेर त्याचं अस्तर पण दिसत नाही. आता याच्यावरती छान हाताने कपडा आपल्याला सेट करत किनारीला याची शिलाई द्यायची आहे. लेस वगैरे असेल तर लेस लावून घ्या, काठ असतील तर काठ लावून घ्या, प्लेन असेल तर प्लेन ठेवा. बघा मी हाताने कसं त्याला सरळ करून शिलाई देऊन घेते आहे. व्हिडिओ मोठा झालेला आहे पण मी तुम्हाला याचं संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेलं आहे. तर शेवटपर्यंत बघा, बऱ्याच गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत, त्यामुळे तुम्हीसुद्धा छान असा ब्लाऊज तयार करू शकाल. तर इथे बघा हा झालेला आहे आपला पार्ट तयार आणि हा दुसरा, म्हणजे दोन्ही पार्ट तयार झालेले आहेत. बाहीचे दोन्ही एकत्र ठेवायचे, दोन्हीचा सरळ बाजू आत ठेवायची आहे आणि कुठल्या तरी एकाच बाजूकडे आर्महोल कटिंग करायचं आहे. तुम्हाला बाही ठेवताना सेम अशीच ठेवायला लागेल, दोन्हीची सरळ बाजू आतमध्ये, अस्तरची बाजू बाहेरच्या बाजूकडे आणि मगच तुम्हाला गोलाई कट करायची आहे, जसं की आता मी करून घेतली आहे. आणि इथं नावसुद्धा द्यायचं, मार्किंग करायचं फ्रंट साईड आहे म्हणून, म्हणजे जोडताना आपल्या लक्षात येतं. पुन्हा एकदा बाही फोल्ड करायची, सेंटर मार्किंग करायचा आणि फिटिंगच्या बाजूकडे चेक करायचं पार्ट आपले समांतर आहेत का, निदान जेवढं मार्जिन आहे ना तेवढा भाग तरी. आणि त्यानंतर आपल्याला बॅक तयार करायला घ्यायचं आहे. तर इथं मी बॅकचं अस्तर घेतलेलं आहे, कापड घेतलेलं आहे, दोन्ही एकत्र ठेवले, म्हणजे मेन कपड्याच्या उलट्या बाजूकडे अस्तर ठेवलेलं आहे. सगळीकडे शिलाई देऊन घेते आहे आणि त्यानंतर मग याचा मी एक्स्ट्राचा कपडा साईडने कट करून काढणार आहे. याचा जो गळा आहे तो पेपर कॅनव्हासवरती बनवते आहे, त्याच्यामुळे त्याचं फिनिशिंग चांगलं येईल. ठीक आहे. तर आता याचं कटिंग करून घेते. एक्स्ट्राचा सगळा कपडा कट करायचा आहे. परफेक्ट तुम्हाला ड्रेस शिकायचे असतील, ब्लाऊज शिकायचे असतील तर मला कॉन्टॅक्ट करा. दिलेल्या नंबरवरती मी स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, तो माझा व्हॉट्सॲपचा नंबर आहे, कॉलिंगचा नाही. तर तुम्ही व्हॉट्सॲपला कॉल करू नका, डायरेक्ट मेसेज करा. थोड्या वेळात तुम्हाला त्याचा रिप्लाय भेटेल, डिटेल माहिती मिळेल. क्लास जो आहे तो ऑनलाईन असतो, लाईव्ह रेकॉर्डिंग पण असतो आणि त्याचबरोबर तुम्हाला माझा लाईफ टाईमसाठी क्लासमध्ये सपोर्ट पण राहतो. तर ज्यांना ज्यांना खरंच परफेक्ट शिकायचं आहे माझ्याकडून त्यांनी मला कॉन्टॅक्ट करा. तर इथं मी हा घेतलेला आहे पेपर कॅनव्हास आणि याच्यावरती आपल्याला मार्किंग करायचं आहे. सिंपल गोल गळा डीपमध्ये बनवायचा आहे. तर चौकोन करून घ्यायचा आहे. 2.5 इंच गळा रुंदी आणि उंची घेणार आहे मी याची 11 इंच, म्हणजे 10.5 इंच उंचीचा याचा गळा तयार होईल. सगळ्यात अगोदर तर आपण याचा बॉक्स बनवतो, तर खालची विड्थ आपण वाढवू शकतो, जेवढा गळा पसरट करायचा आहे त्या प्रमाणात. आणि फक्त कॉर्नरच त्याचा मी राऊंड केला आहे, बाकी जसं आहे तसंच ठेवलेला आहे हा चौकोन. आणि मार्किंग करून घेतलं बाहेरून 1 इंच एक्स्ट्रा वाढवून, त्या मार्किंगप्रमाणे मी याला कटिंग करून घेतलं. त्यानंतर पेपरला सेंटर मार्किंग करायचं आहे आणि जे मार्किंग आपण केलेलं होतं ते पाठीमागच्या बाजूकडे डार्क करून घ्यायचं आहे. बघा असं आता दिसत नाही आहे म्हणून मी पुन्हा एकदा डार्क करून घेते आणि पाठीमागच्या बाजूकडे त्याला मार्किंग करते. डार्क असेल तर ते पाठीमागे दिसेल, नसेल तर मग नाही दिसणार. पण तुम्ही जर सेम याच प्रकारे गळा बनवला ना तर तुमचा गळा कधीही चुकणार नाही, खालीवर होणार नाही, तिरका होणार नाही, शिलाई करायला अवघड जाणार नाही, तुमचा वेळ जास्त जाणार नाही, कमी वेळेमध्ये परफेक्ट फिनिशिंगचा गळा बनेल. तर याला मी सेंटर लाईन आता मार्क करून घेते परफेक्ट मधोमध अशी. आणि यानंतर आपल्याला अस्तर घ्यायचा आहे. अस्तरवरती हा पेपर ठेवायचा आहे. शिलाई साईडने देऊन एक आपल्याला काय करायचं, फोल्डिंग करून घ्यायचं आहे त्याला,
म्हणजे जेवढं फोल्डिंग करायचं आहे तेवढा कपडा ठेवायचा अस्तरचा, बाकीचा कट करायचा. ओके, या प्रकारे गळे बनवले ना तर खरंच खूप छान होतात. आता मी हा घेतलेला आहे याचा शेप, पण तुम्ही याच्या व्यतिरिक्त दुसरा कुठला पण घेऊ शकता जो तुम्हाला पाहिजे तो. अशा प्रकारे फोल्डिंग करून घ्यायचं आहे याचं. हे बघा, पूर्ण याच्यावरती मी हे केलेलं आहे फोल्ड. आणि यानंतर आपल्याला हा पेपर जो आहे तो बरोबर लाईनवरती मार्क जो केलेला आहे ना आपण, ते पेपरची लाईन आणि कपड्याची लाईन दोन्ही मॅच करून ठेवायचे आहेत. तर बघा, बरोबर असा पेपर लाईनला लाईन मॅच करून ठेवायचा आणि जे आपण मार्किंग केलेलं आहे याच मार्किंगवरून शिलाई देऊन घ्यायची आहे. इथे तुमचा कुठलाही शेप तुम्ही घेतला गळ्याचा म्हणजे आकार तरी चालेल. जसं की मी आत्ता हा घेतला आहे, तुम्ही इथे पंचकोनी घ्या, चौकोन घ्या, गोल घ्या, पान शेप घ्या, कुठला पाहिजे तो घेऊ शकता. आता शिलाई दिली की आतून याचं कटिंग करायचं. बघा, आतला सुद्धा कपडा आपला अखंड राहतो, त्यामध्ये आपण लटकन वगैरे करू शकतो. कुठे कपडा कमी पडला असेल तर त्याचा जॉईंट देऊ शकतो, म्हणून साईडनेच कटिंग करायचं, मधून कटिंग नाही करायचं. आता याच्यावरती असे कट द्यायचे आहेत, कारण थोडी तरी गोलाई आहे त्याला. गोलाई असलं की कट देणं खूप गरजेचं असतं, तरच त्याचा तो शेप येतो, नाहीतर येत नाही. आता आपल्याला हा पेपर आहे तो असं बाहेरच्या बाजूकडे करायचा आहे आणि याच्यावरून एक दाब शिलाई द्यायची, किंवा डायरेक्ट आतमध्ये फोल्ड केला तरी चालेल. पण चांगलं फिनिशिंगमध्ये फोल्ड व्हावं असं वाटत असेल तर एक दाब शिलाई द्या. आणि असं त्याच्यावरती नख मारून जरी घेतलं ना तरी असं हे छान असं आतमध्ये फोल्ड होतं. आता मी याच्या किनारीला, अगदी किनारीला शिलाई देऊन घेते, कारण याला मी लेस वगैरे कुठलंच काही नाही लावणार आहे. पण तुम्हाला जर लावायची असेल लेस तर थोडी साईडला जरी शिलाई आली ना तरी चालेल, कारण लेस खाली आपली शिलाई झाकली जाते. पण कशीही वाकडी तिकडी शिलाई द्यायची नाही, त्याच्यामुळे ब्लाऊजच्या फिनिशिंगवरती म्हणजे परिणाम होतो, चांगलं ते दिसत नाही. त्याच्यामुळे आपल्या शिलाई सगळ्या एकसारख्या एका रेषेमध्ये सरळ येणं खूप गरजेचं आहे. आणि छान फोल्डसुद्धा करणं गरजेचं आहे, जसं मी करते बघा. तेवढाच थोडा थोडा पार्ट पकडायचा, शिलाई करायची आणि पुढे जायचं. अशा प्रकारे गेलात तर ब्लाऊज खूप छान बनतो आपला. आता आपल्याला पुन्हा याला फोल्ड करायचा आहे, कारण हा बॅक हुक आहे म्हणून, आणि याचं मध्यातून कटिंग करायचं आहे. पण एकदम बरोबर सेंटरलाच कटिंग होणं खूप गरजेचं आहे, आणि ते पण एका सरळ रेषेमध्ये. हे दोन्ही कट झालेत. आता याला हुकपट्टी आणि आईपट्टी लावायची आहे. मी अस्तरचा कपडा वापरते आहे आणि वरच्या बाजूकडून पट्टी बसवत आहे फोल्ड केलेली, आणि वरती पण थोडा अर्धा इंच सोडलेला आहे, कारण वरती पट्टी फोल्ड करावी लागेल याची. त्यानंतर बघा, याच्यावरती द्यायची आहे अशी आपल्याला एक दाब शिलाई, आणि मग पट्टी आतमध्ये फोल्ड करायची. हुकपट्टी लावते मी. मार्जिन फक्त याचं 1/2 इंच घेतलेलं आहे आणि तेवढंच घ्यायचं, त्याच्यापेक्षा जास्त घेऊ नका. अशा प्रकारे बघा फोल्ड करायचं आहे आणि वरून फक्त अर्धा इंचाची शिलाई द्यायची, म्हणजे ही जी आपण आता शिलाई देतो ना ती दिसते. बरेच जण काय करतात, खूप लांब देतात, 1-1 इंच त्याच्यामध्ये अंतर ठेवतात. तर असं करू नका, फक्त अर्धा इंच ठेवा आणि शिलाई देऊन घ्या, ते दिसायला छान दिसतं. भले मग ते फ्रंटचं असू देत किंवा बॅकचं. आता लगेचच याला टक्स घेते. फोल्ड केलेला आहे पार्ट, 4.5 इंच उंची घेतलेली आहे टक्सची, आणि दोन्ही बाजूकडे शिलाई द्यायची. फिनिशिंग छान दिसतं यामुळे. एका सरळ रेषेमध्ये टक्स येणं खूप गरजेचं आहे. आता सेम असंच दुसऱ्या पार्टला पण करूयात. अगोदर याला मी आईपट्टी करते. मी नेहमी सांगत असते प्रत्येक व्हिडिओमध्ये की तुम्ही नेहमी मेन कपड्याची आईपट्टी बनवा, जी दिसायला छान दिसते. आता ही मी आतून बसवते आहे आणि बाहेरच्या बाजूकडे फोल्ड करणार आहे, आणि पट्टीसुद्धा तुमच्या लक्षात आलं असेल मी फोल्ड असलेली घेतलेली आहे. याला मी केलं बाहेरच्या बाजूकडे आणि वरून पण फोल्ड केलं, कारण वरचा गळा आपला तयार झालेला आहे यासाठी. आणि खूप छान फिनिशिंग याचं करायचं आहे. कशीही वाकडी तिकडी आपल्याला पट्टी इथं बसवायची नाही. ओके, व्यवस्थित त्याला सेटिंग करून घ्यायचं आणि मगच शिलाई द्यायची. गडबड बिलकुल करायची नाही. प्रत्येक पार्ट आपला छान फिनिशिंगमध्ये बसणं खूप गरजेचं आहे. एकदाच बसवायचा, त्याला वेळ द्यायचा, पुन्हा तो काढायला लागणार नाही, अशा पद्धतीने. बघा, इथं मी याला शिलाई देऊन घेतलेली आहे आणि आईपट्टीसुद्धा छान अशी बसली गेली आहे. लगेचच याला पण टक्स घेते. आता इथं तुमच्या लक्षात आलं का, मी आईपट्टीपर्यंतच याला फोल्ड केलेलं आहे. पूर्ण आईपट्टी त्याच्यामध्ये घेतलेली नाही, कारण ते एक्स्ट्रा असते, आपण ती कुठल्याही मापामध्ये घेत नाही. करेक्ट आपल्याला तिरका असा टक्स घ्यायचा आहे आणि याच्या किनारीला पण शिलाई देऊन घ्यायची आहे. मेन शिलाई डबल द्या, किनारची शिलाई सिंगल द्या. अर्धा इंच रुंदी, 4.5 इंच उंची, एका रेषेमध्ये दोन्ही टक्स यावेत. आता गळ्याच्या बाजूकडून पार्ट मिळवून ठेवा आणि खालच्या बाजूकडे एकदा चेक करून बघा की दोन्हीची उंची सेम आहे का. असेल तर ठीक, नसेल तर लेवल करून घेणं गरजेचं आहे. तर ती मी आता करून घेतली. आणि यानंतर आपल्याला इथं काय करायचं आहे बघा, दोन्ही पार्ट असे ठेवायचे आहेत. इथं आपल्याला
टक्ससाठी मार्किंग करायचं आहे, सॉरी कटिंग करण्यासाठी क्रॉस मार्किंग टक्सपर्यंत, आणि याला कट करायचे. बरेच जण विचारतात कटिंग का करता, कारण ते क्रॉस होतं टक्स घेतल्यामुळे. तर एका रेषेमध्ये आपला हा पार्ट व्हावा याच्यासाठी ते क्रॉस कटिंग करतो आपण. आणि यानंतर याला मी कमरपट्टी आता बसवून घेते. तर अर्धा इंचाचं मार्जिन ठेवूनच आपल्याला पट्टी बसवायची आहे. ओके, अशा पद्धतीने. त्यानंतर पट्टी बाहेरच्या बाजूकडे करायची, पुढच्या बाजूकडून फोल्ड करायची आहे आणि याच्यावरून शिलाई देऊन घ्यायची आहे. हे बघा, शिलाई देऊन झाली की आता पूर्ण पट्टी आतमध्ये फोल्ड करायची आहे आणि याच्या किनारीला शिलाई देऊन घ्यायची आहे. तर बघा, छान असं आपलं हा पार्ट तयार झालेला आहे. याला तुम्ही कमरेला पण लेस लावू शकता, गळ्यालाही लेस लावू शकता. लगेच दुसरी बाजू पण सेम अशीच तयार करून घ्यायची आहे. त्यानंतर पट्टी बाहेरच्या बाजूकडे करायची, दाब शिलाई द्यायची, किनारीला शिलाई देऊन घ्यायची आहे आतमध्ये फोल्ड करून. तर या प्रकारे आपला झालेला आहे परफेक्ट फिनिशिंगमध्ये बॅक हुक असलेला बॅक पार्ट. ओके, तर इथं बघा शिलाई देऊन घेते याच्या किनारीला, म्हणजे माझा हा पार्ट सुद्धा तयार होऊन जाईल. तर इथं बघा शिलाई देऊन झालेली आहे, बॅक पार्ट परफेक्ट असा तयार झालेला आहे. यानंतर आता मी याचा फ्रंट तयार करून घेते. तर हा पार्ट साईडला ठेवते, बाही झाली, बॅक झाला, आता फ्रंट करायचा आहे. फ्रंटला दोन्ही पार्ट असे समोरासमोर ठेवायचे, दोन्हीवरती अस्तर ठेवायचं, उलट्या बाजूकडे कपड्याच्या शिलाई देऊन घ्यायची, साईडनं एक्स्ट्राचा कपडा कट करायचा. आता हे मी तयार करून घेते, याचा जोडलेला भाग तुम्हाला नाही दाखवत मी इथं. तर बघा, इथं माझा हा पार्ट तयार झाला आहे. सेम असंच याचा जो सेंटरचा पार्ट आहे तो पण घ्यायचा आहे, याला पण इथं असं ठेवायचं, सगळीकडे शिलाई द्यायची, एक्स्ट्रा कपडा कट करून काढायचा. दोन्ही पार्ट तयार झाले की लगेच त्याला फोल्ड करायचं, सेंटरला लाईन मार्किंग करून घ्यायची आहे अशी, कारण गळा पेपरवरती आपण कटिंग करत आहे म्हणून सेंटर लाईन असणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी हा पेपर घ्यायचा आहे, पेपरला असं फोल्ड करायचं आहे आणि याच्यावरती गळ्याची मापं टाकायची आहे, जसं की 2.5 इंच रुंदी आणि 7 इंच उंची, 6.5 इंच उंचीचा याचा गळा तयार होणार आहे. इथे बघा, मी असं बॉक्स तयार करून घेतला आणि मी पंचकोनी गळ्याचा आकार बनवत आहे. तुम्ही इथं साधा कुठलाही गळा घेऊ शकता, गोल घ्या, पानगळा घ्या किंवा असं पंचकोनी घ्या. ठीक आहे, हा गळा ट्रेंडिंगमध्ये आहे. फ्रंट बॅकहुक ब्लाऊजमध्ये फ्रंटला असे गळे बनवले जातात, छान दिसतात घातल्यानंतर. तर ऑप्शनल आहे, तुम्ही कुठलाही पण इथं डिझाईन करू शकता त्याची. आता मी याला उलटं केलं, उलटं केल्याच्या नंतर इथं पण लाईन मार्क करून घेते. बघा, हे डार्क करून घेत आहे, फिकट दिसत आहेत मला. आणि हा पूर्ण गळा मार्क झालेला आहे, याला सेंटर मार्किंग करून घ्यायचं आहे असं. आणि याला सुद्धा पेपरला अस्तर जॉईंट करून घ्यायचे. ठीक आहे, तर याच्यावरून मी शिलाई देऊन घेते. आणि साईडने फोल्ड करून घ्यायचं आहे. हे बघा, अशा प्रकारे फोल्डिंग करणं गरजेचं आहे याला. आणि छान एकसारखं फोल्डिंग करायचं, म्हणजे ते पार्ट पण छान दिसतो. ऑनलाईन ड्रेस क्लास, ब्लाऊज क्लास करायचा असेल तर मला कॉन्टॅक्ट करा दिलेल्या नंबरवरती. आणि पेपर पॅटर्न ऑर्डर करायचे असतील तरीसुद्धा हाच नंबर आहे, याच्यावरती तुम्हाला डिटेल भेटून जातील. 28 ते 42 साईजमध्ये माझ्याकडे किट आहेत, त्यामध्ये प्रकार आहेत 5. त्यामध्ये कटोरी, 4 टक्स, प्रिन्स कट, 3 पीस प्रिन्स कट आणि बोटनेक प्रिन्स कट
अशा प्रकारचे पॅटर्न आहेत. तुम्ही कुठलाही पॅटर्न ऑर्डर करू शकता, अगदी सिंगल कटिंगसुद्धा ऑर्डर करू शकता. तर ऑर्डर करण्यासाठी स्क्रीनवर मी एक नंबर दिलेला आहे, या नंबरला कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला सगळ्या डिटेल भेटून जातील. तर इथं कॉर्नरमध्ये असे कट दिले, कट दिल्यानंतर पेपर आतमध्ये फोल्ड करायचा आहे आणि फिनिशिंगची शिलाई देऊन घ्यायची आहे. बघा व्यवस्थित फोल्डिंग करायचं आहे, त्याचे कॉर्नर प्रॉपर निघाले पाहिजेत. तुम्ही कट व्यवस्थित दिला असेल तर तुमचा कॉर्नर निघेल, नाही दिलं तर नाही निघणार. त्याच्यासाठी कट एकदा चेक करा, फक्त शिलाई कट नाही झाली पाहिजे याच्याकडे पण लक्ष ठेवा. बघा व्यवस्थितरित्या इथं मी शिलाई देऊन घेतलेली आहे याची. आता याची कटोरी जॉईंट करायची आहे. तर ज्यावेळेस आपण या पद्धतीने फ्रंटचं कटिंग करतो 1 इंच न वाढवता, त्यावेळी एकतर आपल्याला कटोरी अशी चेक करून घ्यायची आहे आणि ती बसवताना खालच्या बाजूकडून बसवायची आहे, जसं मी आत्ता बसवते. आणि समजा आपण 1 इंच एक्स्ट्रा जर वाढवलं असेल फ्रंटला बॅक पार्टपेक्षा, तर आपण हीच कटोरी वरच्या बाजूकडून म्हणजे मुंड्याच्या बाजूकडून बसवली तरी चालतं. ओके, कारण ते करेक्शन करण्यासाठी आपल्याला एक्स्ट्रा पार्ट तिथं भेटत असतो आणि ते आपण कटिंग करून काढतो. पण आता याच्यामध्ये कटिंग करायला आपल्याला चान्स नाही आहे, कटाकटी याचं कटिंग झालेलं आहे. तर तुम्हाला अशा प्रकारे पार्ट बसवायचा आहे खालून वरच्या बाजूकडे. आणि जे काही वरच्या बाजूकडे अर्धा इंच आपलं कमी जास्त जे होतं ना, ते गोलाईमध्ये त्याचं करेक्शन होतं. जसं की अजून आपण फ्रंटची गोलाई कटिंग केलेली नाही, तर ते याच्यामध्ये त्याचं करेक्शन होऊन जातं. तर अर्धा इंच इथं आपल्याला मार्जिन घ्यायचं आहे आणि बरोबर त्याच्या आकाराप्रमाणे पार्ट फिरवत शिलाई घ्यायची आहे, शिलाई डबल घ्यायची. तर बघा दोन्ही बाजूकडच्या कटोरी बसवून झाल्या आहेत आणि परफेक्ट बसतात, काहीच प्रॉब्लेम येत नाही. इथं फक्त अर्धा इंचाचा फरक पडतो, तर तो फरक आपण या गोलाईमध्ये कट करून काढायचा. इथं गोलाई पण निघते आणि ते पार्ट सेम पण होतात, जसं की इथं आत्ता झालेलं आहे. ठीक आहे, आता लगेचच याचं करेक्शन करायचं आहे आपल्याला उंचीचं. त्याच्यासाठी मी काय करते, दोन्ही शोल्डर जॉईंट करून घेते आणि खालच्या बाजूकडं चेक करायचं आपल्याला उंची याची कमी जास्त किती आहे आणि करेक्शन करायचं, कटिंग करायचं आणि कमरपट्टी लावून घ्यायची. डबल शिलाई देते अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन. त्याच्यानंतर आपल्याला शोल्डरसुद्धा चेक करावे लागतात, ते सुद्धा बऱ्याचदा कमी जास्त होतात. कटिंग आपण सेमच केलेलं असतं, पण आपण पार्ट जेव्हा जोडतो ना तेव्हा त्याची पण साईज कमी जास्त होते. तर तुम्हाला वाटतं की हे चुकलेलं आहे, पण ते चुकलेलं नसतं. कपडा थोडा मागे पुढे होतो आणि असं ते कटिंग करून आपल्याला काढून घ्यावं लागतं आणि यामुळे ब्लाऊजला काहीही प्रॉब्लेम येत नाही. ठीक आहे, करेक्शन करणं खूप गरजेचं आहे. आता बघा इथं मी दोन्ही शोल्डर पट्ट्या व्यवस्थित एकत्र ठेवून बघते बरोबर आहेत का, करेक्शन करून घेतलं. आता उंची पण चेक करते. इथे आर्म होलच्या बाजूकडे आपल्याला पार्ट मिळवून ठेवायचं आणि खाली उंची बघायची किती आहे याची. जेवढी आहे तेवढा मार्किंग करायचं आणि त्याच्यामधून अर्धा इंच ठेवायचं आणि बाकीचं कटिंग करायचं आहे. ठीक आहे, अर्धा इंच ठेवायचं, बाकीचं कट करायचं. अर्धा इंच का ठेवलं माहिती आहे, कारण याला कमरपट्टी अजून बसवायची आहे म्हणून. ओके, अशा प्रकारे हे करेक्शन करणं खूप गरजेचं आहे, नाहीतर तुमचा फ्रंट पार्ट बॅक पार्टपेक्षा उंचीला जास्त होईल आणि फिटिंगमध्ये प्रॉब्लेम येईल, तुमचं पार्ट सेम होणार नाहीत. आता मी याला अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन इथं कमरपट्टी बसवून घेते. यानंतर पट्टी बाहेरच्या बाजूकडे करायची आहे आणि याच्यावरून शिलाई देऊन घ्यायची आहे. त्यानंतर पूर्ण पट्टी आत फोल्ड करायची आणि एक फिनिशिंगची शिलाई देऊन घ्यायची. ठीक आहे, इथंपर्यंत सगळ्यांच्या लक्षात आलं असेल आपण हा ब्लाऊज कसा बनवलेला आहे. इथून पुढचा सुद्धा असंच बघा, पूर्ण बघा, सगळे छोटे छोटे पॉईंट तुमच्या लक्षात येतील. तर बघा इथे अशा पद्धतीने आपल्याला पार्ट पुन्हा एकदा चेक करायचा आहे. मुंड्याच्या बाजूकडे जे काही कमी जास्त माप तुम्हाला दिसतंय, कपडा दिसतोय, तो कटिंग करून लेवल करून घ्यायचा आहे, जसं मी आत्ता घेतलेला आहे या प्रकारे. आता याची बाही जोडून घ्यायची आहे आपल्याला.
तर बघा, बाही आपण नेहमी सेंटरपासून जोडतो आणि जे मार्जिन आहे शोल्डरचं ते बॅक साईडला गेलं पाहिजे अशा प्रकारे ठेवतो. अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन इथं मी शिलाई देऊन घेतली. सेम दुसऱ्या बाजूकडे पण असंच अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन शिलाई देऊन घ्यायची आहे. बाही अजिबात ओढायची नाही आहे किंवा ब्लाऊजचा पार्ट पण ओढायचा नाही आहे. व्यवस्थित हलक्या हाताने बसवायची अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन. ठीक आहे, थोडीशी जास्त होते पण ब्लाऊज अजिबात ओढायचा नाही. त्याचं कटिंग करून आपण काढून घेतो. तर बघा, इथं झालेलं आहे बाही जोडून. सेम अशीच मी दुसऱ्या बाजूकडची पण जोडून घेते आणि त्याचं करेक्शन पण दाखवते तुम्हाला. मी तुम्हाला पूर्ण ब्लाऊज दाखवलेला आहे. व्हिडिओ मोठा झालेला आहे पण सगळं काही तुम्हाला दाखवलेलं आहे तुमच्या समोर, त्यामुळे तुम्ही कुठलाही ब्लाऊज तयार करू शकता. ओके, हा आहे 36 साईजचा बॅकहुक प्रिन्सेस कट ब्लाऊज. अजून तुम्हाला असेच ब्लाऊज शिकायचे असतील डीप नेकमधले, इतर सगळ्या साईजमधले, तर नक्की माझा तुम्ही क्लास जॉईन करू शकता. क्लासमध्ये तुम्हाला याच्यापेक्षाही जास्त डिटेल शिकवलं जातं, त्यामुळे तुम्ही अजिबात कन्फ्यूज होत नाही. ओके, कॉन्फिडन्सनी तुम्ही कुठलेही ब्लाऊज तयार करू शकता, एवढं नॉलेज तुम्हाला दिलं जातं. अशा प्रकारे बघा, मी याला डबल शिलाई देऊन घेत आहे. दोन्ही बाजूकडची बाही बसवून झाली. आता एक्स्ट्रा झालेली बाही लेवलमध्ये करून घ्यायची आहे आणि मग आपल्याला हा ब्लाऊज आहे तो जोडून घ्यायचा आहे आणि मग फिटिंग करायचं आहे. तर बघा, इथं एवढी बाही जास्त झाली आहे, अशी याला क्रॉस कटिंग करायची. इकडे पण झालेली आहे. नेहमी आपली बाही थोडी जास्त झाली तरी चालतं, पण ती कधीही कमी पडू नये. कमी पडले की तुम्ही ओढून बसवता, ओढून बसले की त्याच्यावरती चून पडतात, मुंड्यामध्ये ब्लाऊज टाईट होतो, अजून बरेच प्रॉब्लेम असतात ते होतात. तर असं जर झालं तर नाही होणार. ठीक आहे, आता इथं बघा करेक्शन झालेलं आहे. आता कमरेचं सेंटर काढते. आता फ्रंटच्या कमरेचं सेंटर काढायचं आहे आपल्याला, कारण आपण बॅक हुक ब्लाऊज बनवलेला आहे. तर बरोबर हुकपट्टी सेंटरवरती ठेवायची. साईडला कमरेमध्ये ब्लाऊज बघायचा कुठला पार्ट कमी जास्त होतोय का आणि एक्स्ट्राचा कट करायचा, पण बरोबर सेंटर फॉलो करूनच ब्लाऊज जोडायचा आहे या प्रकारे. आणि तुमच्या लक्षात आलं असेल, परफेक्ट खालून वरतीपर्यंत आपला ब्लाऊज मॅच झालेला आहे, जॉईंट झालेला आहे. बाहेरचं एक्स्ट्रा कटिंग करून काढायचं जे काही असेल ते दोरे वगैरे. इकडचं पण मी असंच अगोदर जोडून घेते, मग ब्लाऊज मी उलटा करते आणि तुम्हाला याचं फिटिंग दाखवते. ओके, या प्रकारे बघा, बरोबर सेंटरच्या पुढे आईपट्टी ठेवली आता, कारण ते एक्स्ट्रा आहे. आणि इथं जेवढं काही जास्त झालेलं आहे, क्रॉस दिसते, ते कटिंग करून लेवल करून घेतलं. आता ब्लाऊज उलटा करायचा, दोन्हीकडे एक एक दाब शिलाई द्यायची आणि मग फिटिंगची मापं टाकायची, म्हणजे ते आपल्याला सोपं जातं. ठीक आहे, तुमच्याकडे ओव्हरलॉक मशीन असेल ना, तर तुम्ही प्रत्येक मार्जिनवरती ओव्हरलॉकसुद्धा करून घेऊ शकता. माझ्याकडे नाही आहे म्हणून मी घेत नाही, पण तुमच्याकडे असेल तर तुम्ही त्याचा वापर करा. ठीक आहे, आणि जरी नसेल तरी काही प्रॉब्लेम नाही, छान फिनिशिंग येतं याचं. या प्रकारे तुम्हाला अगदीच प्रोफेशनल ब्लाऊज करायचे असतील तर तुम्ही ओव्हरलॉक मशीन याच्यामध्ये एक्स्ट्रा ॲड करू शकता. बघा, दोन्ही बाजूकडे एका सरळ रेषेमध्ये मी एक शिलाई देऊन घेतलेली आहे 1/2 इंचाची. थोडी जास्त झाली तरी चालेल, काही हरकत नाही, पण शिलाई द्यायची आणि मग फिटिंगची मापं काढायची. आता फिटिंगची मापं टाकण्यासाठी सेंटर बरोबर फॉलो करायचं. 7.5 इंच कमरेचा चौथा भाग, इथून इथंपर्यंत 9 इंच छातीचा चौथा भाग आणि बाहीचा अर्धा भाग 5.5 इंच, अशी मी मापं टाकून घेतलेली आहेत. आणि तुमच्या लक्षात आलं असेल, बरोबर एका सरळ रेषेमध्ये आपलं फिटिंग लाईन आलेली आहे. याच लाईनवरून आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे. याच्या साईडला एक्स्ट्रा 2 किंवा 3 शिलाई द्यायच्या. बऱ्याच जणांची फिटिंगची शिलाई सरळ लाईनमध्ये येत नाही, ती तिरकी येते. मग ती काय येते, त्याच्यासाठी काय केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टीचं तुम्हाला क्लासमध्ये कारणं शिकायला भेटतील. तर नक्की जॉईन करा क्लास आणि तुमच्या पायावरती उभे राहा. परफेक्ट असे ब्लाऊज शिवायला शिका. ठीक आहे, इथं पण तीच मापं टाकलेली आहेत मी. छातीचा चौथा भाग, बाहीचा अर्धा भाग, कमरेचा चौथा भाग आणि लाईन मार्क केली. आणि तुमच्या लक्षात आलं असेल, या बाजूकडचं सुद्धा फिटिंग एका सरळ रेषेमध्ये आलेलं आहे. खूप प्रॉब्लेम आहेत, बऱ्याच जणांचं फिटिंगच व्यवस्थित येत नाही आणि त्याचं कारण काय आहे हे पण समजत नाही. तर बरेच जण नाराज होतात, शिलाई काम करत नाही, तर आळस येतो, कंटाळा येतो ब्लाऊज चुकल्यामुळे.
तर क्लास जॉईन केल्यानंतर तुमचे सगळे डाऊट क्लिअर होतील. ठीक आहे, कारण एकाच व्हिडिओमध्ये सगळं काही सांगणं होत नाही, वेळ लागतो प्रत्येक गोष्टीला. तर अशा प्रकारे माझा हा ब्लाऊज तयार झालेला आहे, प्रॉपर फिटिंग झालेला आहे. पाठीमागे मी त्याला लटकन लावून घेतलेले आहेत. लटकनसाठी जी दोरी आहे ती रेडीमेड आहे आणि लटकन कपड्याचे बनवलेले आहेत, जे शिल्लक राहिलेले होते. असे डबलचे बनवलेत मी. तुम्ही सिंगल बनवू शकता, रेडीमेड वापरू शकता, कसंही. तर फायनली माझ्याकडून हा ब्लाऊज आता तयार झालेला आहे. प्रॉपर मी तुम्हाला याचं कटिंग स्टिचिंग दाखवलेलं आहे. व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, मस्त फिनिशिंग आलेलं आहे. छान असं याला प्रेस करून घ्यायचं आणि हा ब्लाऊज आपला असा तयार झालेला आहे. या ब्लाऊजमध्ये जर तुमचे काही डाऊट असतील तर मला विचारा आणि काही आवडलं असेल तर कमेंटमध्ये सांगा. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. बेल आयकॉन क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन भेटेल आणि दिलेल्या नंबरला कॉन्टॅक्ट करा.